कुमारी कंदम. नुसतं नाव जरी ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर एक गूढ हरवलेलं जग उभं राहतं, नाही का? ही कहाणी आहे एका अशा भूभागाची जो समुद्राच्या लाटांखाली कायमचा गडप झाला. चला तर मग आज याच रहस्याच्या खोलात उतरूया. जरा विचार करा, एक अशी संस्कृती जी आपल्या वेळेच्या खूप पुढे होती, ती अचानक एका दिवसात समुद्रात नाहीशी झाली. ही फक्त कल्पना नाहीये, तर एका प्राचीन दंतकथेचा हा मूळ गाभा आहे, जो आजही अनेकांना विचार करायला भाग पाडतो. आपली ही कहाणी सुरू होते अगदी वर्तमानातून. वर्ष होतं 2004 आणि कन्याकुमारीच्या एका शांत गावात काहीतरी असं घडणार होतं जे एका प्राचीन रहस्याला पुन्हा एकदा जिवंत करणार होतं. त्या दिवशी समुद्राने एक खूपच विचित्र रूप दाखवलं. लाटा किनाऱ्यावर आदळण्याऐवजी उलट्या फिरून मागे, खूप मागे सरकू लागल्या. पाणी इतकं मागे गेलं की जणू काही एका क्षणासाठी समुद्राने आपला सगळा खजिना उघडा करून दाखवला होता. आणि त्या उघड्या पडलेल्या जमिनीवर लोकांना काहीतरी अनपेक्षित दिसलं. अरुल नावाच्या एका मुलाने पाहिलं. तिथे मोठमोठे दगडांचे ठोकळे होते, वाळूत अर्धवट गाडलेलं एक सिंहाचं शिल्प होतं आणि एका तुटलेल्या खांबाचा वरचा भागही दिसत होता. हे सगळं असं होतं जणू काही एखाद्या प्राचीन शहराचे ते अवशेष असावेत. हे विचित्र दृश्य पाहून अरुलच्या आजोबांच्या चेहऱ्यावर अक्षरशः भीती पसरली. ते जीवाच्या आकांताने ओरडले, "अरे, हा तर आपला हरवलेला देश कुमारी कंदम आहे, पळा इथून!" आणि त्याच क्षणी मागे सरकलेलं पाणी एका प्रचंड मोठ्या सुनामी लाटेच्या रूपात सगळं काही गिळायला परत आलं. तर 2004 सालची ही घटना एका दंतकथेला थेट वर्तमानाशी जोडते. ही एका अशा जगाची एक छोटीशी झलक होती जे कित्येक हजार वर्षांपासून समुद्राखाली दडलेलं आहे असं मानलं जातं. अरुलची ही जी गोष्ट आहे ना, ती या दंतकथेला एक मानवी चेहरा देते. यातून एक खूप महत्त्वाचा मुद्दा समोर येतो की कधीकधी वर्तमानात घडणारी एखादी घटना जुन्या कथांना नव्याने जिवंत करू शकते. एका प्राचीन रहस्याचे दरवाजे पुन्हा एकदा उघडले गेले, पण फक्त काही क्षणांसाठी, कारण समुद्राने ते रहस्य पुन्हा आपल्या पोटात सामावून घेतलं. चला, आता या आधुनिक घटनेकडून आपण या दंतकथेच्या खोल ऐतिहासिक मुळांकडे वळूया. कुमारी कंदमची कहाणी फक्त एका अनुभवावर आधारित नाहीये, तर ती प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा कोरलेली आहे. या कथेचा थेट संबंध जोडला जातो तो तमिळ संगम साहित्याशी. आता संगम म्हणजे काही सामान्य सभा नव्हत्या, तर त्या प्राचीन काळातल्या सर्वश्रेष्ठ कवी आणि विद्वानांच्या पौराणिक परिषद होत्या. आणि दंतकथेनुसार यातले पहिले 2 महासंगम त्याच भूभागावर झाले होते, ज्याला आज आपण कुमारी कंदम म्हणून ओळखतो. आणि बघा, याचा एक भक्कम पुरावा आपल्याला मिळतो शिलाधिकारम नावाच्या एका प्राचीन तमिळ महाकाव्यात. त्यात एकदम स्पष्ट लिहिलंय की पांड्य राजांचं एक राज्य होतं जे समुद्रात बुडालं. आणि ऐका, इतकंच नाही तर त्या राज्यात वाहणाऱ्या पहरुली आणि कुमारी या नद्यांची नावं सुद्धा दिली आहेत. आता ही नावं ह्या दंतकथेला एक वेगळाच ठोस आधार देतात. प्राचीन ग्रंथांनुसार ही जमीन म्हणजे काही एखादं लहान बेट नव्हतं, तर तब्बल 7,000 किलोमीटरमध्ये पसरलेला एक विशाल भूभाग होता. म्हणजे आजच्या भारतापेक्षाही मोठा. विचार करा, ही कल्पनाच किती अविश्वसनीय वाटते. या वर्णनांनुसार तर या भूभागावर हजारो वर्षे पांड्य राजांचं राज्य होतं आणि तो तब्बल 49 वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विभागलेला होता. कुमारी कंदम हे नाव जरी नंतर 15व्या शतकात कंदपुराणम या ग्रंथात आलं असलं, तरी एका हरवलेल्या प्रगत भूमीची कल्पना ही त्याही आधीपासून अस्तित्वात होती. आता या कथेत एक एकदम अनपेक्षित वळण येतं, जिथे 19व्या शतकातल्या पाश्चात्य विज्ञानाचा संबंध या प्राचीन तमिळ दंतकथेशी जोडला जातो. गंमत आहे ना? याची सुरुवात झाली फिलिप स्किलेटर नावाच्या एका ब्रिटिश प्राणीशास्त्रज्ञाच्या एका निरीक्षणाने. त्यांच्या असं लक्षात आलं की भारत आणि हजारो किलोमीटर दूर असलेल्या मादागास्करमधल्या लेमूर नावाच्या प्राण्यामध्ये खूप साम्य आहे. हे कसं काय शक्य आहे? हे कोडं सोडवण्यासाठी स्कलेटर यांनी एक सिद्धांत मांडला की भारत आणि मादागास्करच्या मध्ये एक विशाल जमीन म्हणजे एक लँड ब्रिज असावा, जो आता समुद्राखाली गेलाय. त्यांनी या काल्पनिक भूभागाला नाव दिलं लेमुरिया. आता गंमत बघा, जेव्हा तमिळ इतिहासकारांनी याबद्दल ऐकलं तेव्हा त्यांनी धाडसाने या वैज्ञानिक सिद्धांताला त्यांच्या कुमारी कंदमच्या दंतकथेशी जोडून टाकलं. आता
आपण वळूया आधुनिक भूगर्भशास्त्राकडे, जे आपल्याला हे समजायला मदत करेल की इतका मोठा भूभाग समुद्राखाली जाणं वैज्ञानिकदृष्ट्या तरी शक्य आहे का? यामागे एक स्पष्ट वैज्ञानिक कारण आहे. बघा, सुमारे 20,000 वर्षांपूर्वी शेवटच्या हिमयुगात पृथ्वीवरचं खूप सारं पाणी बर्फाच्या रूपात जमा झालं होतं. साहजिकच त्यामुळे समुद्राची पातळी आजच्यापेक्षा खूपच खाली होती. पण जसजसं हवामान गरम होत गेलं तसतसं हे बर्फ वितळू लागलं आणि समुद्राची पातळी हळूहळू वाढू लागली. याचा परिणाम किनाऱ्यालगतचे मोठे मोठे भूभाग पाण्याखाली गेले. आता जरा विचार करा, हजारो वर्षांपूर्वी ज्या लोकांनी आपली गावं, आपली शेती, आपलं जग असं हळूहळू समुद्रात बुडताना पाहिलं असेल, त्यांनी या घटनेचं वर्णन कसं केलं असेल? ते नक्कीच याला पोस्ट ग्लेशियल सी लेव्हल राईज असं काही म्हणाले नसतील. त्यांच्यासाठी तो एक महाप्रलय होता, एक महापूर होता, ज्याने त्यांची अख्खी दुनिया गिळंकृत केली. तर मग कुमारी कंदम हे एक मिथक आहे, एक धूसर झालेली आठवण आहे, की मग एक वास्तव आहे? चला, आत्तापर्यंतच्या सगळ्या पुराव्यांचा एकत्र विचार करूया. तर आपण जर पुराव्यांकडे पाहिलं तर चित्र कसं दिसतं? एकीकडे आपल्याकडे साहित्यिक पुरावे आहेत, जे एका हरवलेल्या भूमीची सांस्कृतिक आठवण जपतात. दुसरीकडे भौगोलिकदृष्ट्याही जमीन समुद्राखाली जाणं शक्य आहे हे विज्ञान सांगतं. पण अडचण येते तिथे जिथे ठोस पुरातत्वीय पुरावा हवा असतो, जसं की शहरांचे अवशेष, जे अजूनही सापडलेले नाहीत. आजचे शास्त्रज्ञ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्राच्या तळाचा शोध घेत आहेत. काही ठिकाणी मानवाने बनवल्यासारख्या वाटणाऱ्या रचनांचे पुसटसे संकेत मिळालेत, पण तो पूर्ण शहरांनी वसलेला पौराणिक खंड, तो अजूनही एक रहस्यच बनून राहिलाय. पण इथे द्वारकेचं उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे. महाभारतातली द्वारका नगरी, तिलाही एकेकाळी केवळ एक दंतकथाच मानलं जायचं, जोपर्यंत समुद्राखाली तिचे अवशेष सापडले नाहीत. द्वारकेच्या शोधाने हे सिद्ध केलं की कधीकधी दंतकथांमध्ये सुद्धा सत्याचा अंश दडलेला असू शकतो. तर कुमारी कंदमची कहाणी आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर आणून सोडते. इतिहास म्हणजे फक्त तेवढंच आहे का जे आपल्याला सापडलं आहे, की त्यात त्या सगळ्या गोष्टींचाही समावेश आहे ज्या अजूनही समुद्राच्या किंवा काळाच्या पोटात गडप आहेत आणि आपल्या शोधाची वाट पाहत आहेत?